आयताची लांबी 37.1/2% वाढ केली आणि रुंदीमध्ये 20% जर कमी केली तर क्षेत्रफळामध्ये वाढ होईल का कमी होईल विचारलं होतं. बघा आयताचं सूत्र क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आयताचे क्षेत्रफळाचं एक सूत्र आहे. काय सूत्र आहे तर लांबी गुणिला काय पाहिजे रुंदी. आता आयताची लांबीमध्ये 37.1/2% वाढ झाली. आपल्याला आधी किती होती हेच काय माहित नाहीये. तर आपल्याला माहिती आहे की 37.1/2% आपण म्हणू शकतो याची फ्रॅक्शन किंमत 3/8. म्हणजे सुरुवातीला 8 लांबी होती. आता त्याच्या 37.1/2% वाढ करायची म्हणजे 3ची वाढ झाली तर आता लांबी किती झाली 11. ठीक आहे. रुंदी बनते 20% कमी केली. तर 20%ला आपण म्हणू शकतो 1/5. फ्रॅक्शन किंमत किती आहे 1/5. सुरुवातीला रुंदी किती होती 5. याच्यामध्ये 20%ची कमी झाली म्हणजे 1ची कमी झाली तर आता रुंदी किती होणार 4. बघा सुरुवातीला लांबी 8 होती, रुंदी होती 5. क्षेत्रफळ किती निघायचं तर लांबी गुणिला रुंदी किती निघायचं 40. आता लांबी आहे 11, रुंदी किती आहे 4. तर आता क्षेत्रफळ नवीन किती निघत आहे 44. आता सुरुवातीला क्षेत्रफळ किती होतं 40, आता किती निघत आहे 44. कितीची वाढ झाली 4ची वाढ झाली. त्यांनी विचारलं हे पर्सेंटमध्ये किती आहे. सुरुवातीला किती होतं क्षेत्रफळ 40, त्याच्यामध्ये 4ची वाढ झाली. 100% मध्ये किती तर 4 1 4 आणि 4 1 4. 1/10 म्हणजे किती होणार 10% वाढ. 10% पाहिजे आपल्याला वाढ. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता सांगू शकता. ठीक आहे.